जिल्हा स्त्री रुग्णालयामधील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये आज दुपारच्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालय आरोग्य विभाग व अग्निशमन विभागातर्फे मॉडेल घेण्यात आले। दिल्लीतील एका बाल रुग्णालयाला 27 मे शनिवारी रात्री लागलेल्या आगीत 6 अपघातांचा मृत्यू झाला होता, तर 5 जणांना वाचवण्यात यश आले। रुग्णालयाच्या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर नवजात बालकांचे सेंटर होते, त्यात 12 लहान मुले होती। ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली असावी असे प्राथमिक तपासावरून आढळले आहे। मुळात एवढ्या मोठ्या रुग्णालयामध्ये अशी घटना घडतेच कशी? त्यात बाल रुग्णालय असल्यामुळे व्यवस्थापनाने योग्य ती सुविधा नसल्याचा अभाव असल्या कारणाने निष्पाप नवजात बालकांचा या आगीमध्ये जीव होरपळून गेला। त्या बालकांनी हे विश्व पाहण्यापूर्वीच त्यांना हे विश्व सोडून जावं लागलं। या निष्पाप बालकांचा या आगीमध्ये होरपळून जीव गेला, याला जबाबदार कोण? भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात, असे अनेक प्रश्न आज पूर्ण देशासमोर उभे आहेत। याच पार्श्वभूमीवर जिल्हा स्त्री रुग्णालयामधील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये आज दुपारच्या सुमारास दिल्लीमधील घडलेल्या अनुषंगाने मॉल ड्रिल घेण्यात आले। एसएनसी युनिटमध्ये स्पेशली माहितीचा आणि ॲक्च्युअल डेमो जसं नाही आहे, आग लागली या काही घटना घडली तर आपण नाही आहे त्वरित काय केलं पाहिजे त्याचं नाही आम्ही एक डेमो म्हणून ट्रायल म्हणून माहिती म्हणून नाही आहे त्याची नाही आम्ही एक ट्रायल घेतली। प्रत्येक कर्मचारी जे CS पासून आमचे सिक्युरिटी गार्डपर्यंत त्यांचं नाही आहे त्याचं नाही आहे सहभाग घेतलं। आणि अशी काही घटना जसं नाही आहे दिल्लीला घडली, एक गुजरातला नाही आहे एसएनसी युनिटमध्ये जे घटना घडलेली आहे त्याला समोर ठेवून आम्ही आमच्याकडे जे काही सिस्टीम आहे ते सजग आहे का, ते ॲक्टिव्ह आहे का आणि ते सफिशियंट आहे का ते आम्ही पाहिलं। आणि जे एक्सपर्टाईज एजन्सीज आमचे फायरचे जेनरिक आणि बंदूकवाला बाकीचे जे आमचे गॅस सिलेंडर सप्लायर आहे त्यांना पण आम्ही बोलवलं आणि त्यांनी पण नाही आपलं जे त्याच्या बाबतीत नाही माहिती आम्हाला चांगलीपैकी दिली। आणि मला विश्वास आहे की अशी काही हे हॉस्पिटलमध्ये घटना घडणार नाही। कारण काय, इथे जितके अधिकारी कर्मचारी डॉक्टर्स एकदम अलर्ट आहे आणि जे सिस्टीम लागलेली आहे ते पण ॲक्टिव्ह आहे आणि सर्वांचा नाही सहयोग मिळेल अशी मला अपेक्षा आहे। यामध्ये दिल्लीमधील घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये, जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आलेल्या प्रसंगाला कशा प्रकारे हाताळायचे व बालकांचे तसेच आपले प्राण कसे वाचवावे यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आले, जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याला बालकांसह आपले प्राण कसे वाचवावे याचे ज्ञात होईल। दरम्यान यावेळी अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी हारून मनियार, जिल्हा स्त्री रुग्णालय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील, तर आरोग्य विभागाच्या सहाय्यक उपसंचालक आरती कुलवाल यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या मॉक ड्रिलमध्ये आपला सहभाग दर्शवला। यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयामधील संपूर्ण कर्मचाऱ्यांचा सहभाग होता। स्टार्ट करू। आज SNCU मध्ये आमच्या बेबीजचा इव्हॅक्युएशन प्लॅन म्हणजे दिल्लीत जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने आमची पूर्वतयारी नेहमीच असते, परंतु आज ॲक्च्युअलमध्ये SNCU मध्ये जाऊन बेबीजला कसं इव्हॅक्युएट करता येईल आपल्याला याचा पूर्ण प्लॅन आम्ही म्हणजे आमचा रिवाईज करून घेतला। सोबतच आम्ही आज आपल्या अकोला जिल्ह्याचे फायर ऑफिसरांना सुद्धा बोलवलेलं आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला याबाबत भरपूर मार्गदर्शन केले। आणि भविष्यात जर आमच्याकडे घटना घडली तर आमची चांगल्या तऱ्हेनं तयारी राहील याच्याकडे आम्ही आज स्टाफचं ओरिएंटेशन आणि आमच्या सर्वांचं काही त्रुट्या जर असतील आमच्या फायर फायटिंग सिस्टीममध्ये तर ते आज सोडवण्याचा प्रयत्न केला। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।